छोट्या छोट्या दुखण्यांसाठी तुम्ही पेन किलर खाता का? समजा डोकं दुखलं किंवा कंबर दुखली, मान दुखली, गुडघे दुखताय, तर लगेच जाऊन तुम्ही मेडिकल मधून पेन किलर आणता आणि आठवड्याला 2-4 किंवा दिवसाला दररोज एक पेन किलर तुम्ही खाता का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. असं जर तुम्ही पेन किलर नियमित खात राहिले तर ते तेवढं चांगलं आहे. असे पेन किलर खाल्ल्यामुळे बऱ्याच वेळा पोटामध्ये अल्सर तयार होणे किंवा मग किडनीवर परिणाम होणे किंवा मग लिव्हरवर याचा खूप जास्त परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे नियमित पेन किलर खाणं टाळा. खरं तर काय असतं, दुखण्याचं जे कारण आहे ते वेगळं वेगळं असू शकतं. त्यामुळे का दुखतं, त्याच्यामध्ये दोष दृष्टी काय, कोणत्या धातूमध्ये प्रॉब्लेम आहे, हे सगळं आधी चेक करून घ्या आणि त्याच्यानंतर डॉक्टरच्या सल्ल्यानेच पेन किलर घ्या. अतिशय गरज असेल, जगणं अवघड झालेलं असेल, एवढं जास्त दुखणं असेल तर पेन किलर घेण्याची गरज आहे. अदरवाईज दररोज छोट्या मोठ्या दुखण्याला पेन किलर घेण्याची सवय स्वतःला लावून घेऊ नका. कारण आयुष्य खूप मोठं आहे, पण आपण या चुकीच्या गोष्टीमुळे आयुष्य खूप छोटं करून टाकलेलं आहे. त्यासाठी गरज असेल तेव्हाच पेन किलर घ्या आणि अशाच आयुर्वेदिक माहितीसाठी फॉलो करा गोरे.